दिवस आणि अंतिम सामना देखील पाहायला मिळाला। अर्थात मैत्री 11 त्याच्या सोबतीने फायटिंग करण्यासाठी माऊली ट्रॉफी हाऊसची टीम देखील तसेच ज्याने ग्राउंड साठी ज्याने आम्हाला मोलाचे सहकार्य केले ते सन्माननीय आदरणीय बिलालजी हलदे साहेब यांचं देखील एकदा जोरदार स्वागत करा। किमती वेळ आणि अचूक परिश्रम करून या स्पर्धेला सुसज्ज बनवण्याचं काम बिलालजी साहेबांनी देखील केलं। त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम। तसेच प्रसन्नजी निजामपूरकर नगर शहर मसला शहर अध्यक्ष भाजपचे ते सन्माननीय आदरणीय प्रसन्नजी निजामपूरकर सर यांचं देखील एक जोरदार टाळ्याने स्वागत करा। किमती वेळ आपली या स्पर्धेला दिली त्याबद्दल त्यांचं देखील सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम। आता थोड्याच वेळात बक्षीस वितरण सोहळा पार पाडेल। मसला प्रीमियर लीग सन 2024 पर्व आगलं वेगळं नियोजन पाहायला मिळालं, जिने कमी कालावधीमध्ये चांगली उंची गाठली। या स्पर्धेला अगदी रायगड जिल्ह्यामध्ये या स्पर्धेची देखील चर्चा चालू होती। मसला प्रीमियर लीग सन 2024 पर्व पहिलं अर्थात सीझन 1 चा चॅम्पियन संघ ठरलाय मैत्री 11 आणि रनर अप ठरलाय अर्थात माऊली ट्रॉफी हाऊस या टीमनं द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय। शुभ सत्कार करायचे त्याने ते ह्याचं करायचं ना त्यांचा ज्यांनी या ग्राउंड साठी अतुलत मेहनत केली आणि आम्हाला ज्यांनी मोलाचं सहकार्य केले ते सन्माननीय आदरणीय अर्थात शौकतजी हजवानी साहेबांचा एक छोटासा शुभ सत्कार, एक माळेची शाल आणि एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील शुभ सत्कार केला जाईल मुख्य व्यासपीठावरती। शौकतजी हजवानी साहेब किमती वेळ या स्पर्धेला दिली आणि हे सुसज्ज मैदान ज्यांच्याकडून प्राप्त झालं आम्हाला ते सन्माननीय आदरणीय शौकतजी हजवानी साहेबांचा एकदा माळेचे उद्गार, एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। सर्व खेळाडूंना एकदा जोरदार टाळा। ज्या ग्राउंड वरती तुम्ही स्पर्धा केली ते ग्राउंड ज्याने आम्हाला मोलाचं सहकार्य करून ज्यांनी हे ग्राउंड उपलब्ध करून दिले ते सन्माननीय आदरणीय शौकतजी हजवानी साहेब यांचा देखील छोटासा शुभ सत्कार। तसेच उपजिल्हा प्रमुख शिवसेना सन्माननीय आदरणीय नंदूजी शिर्के साहेब यांचा एक छोटासा शुभ सत्कार केला जाईल। मसला प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून एक सन्मान चिन्ह देऊन आणि माळेची एक शाल देऊन त्यांना देखील सन्मानित करण्यात येईल। उपजिल्हा प्रमुख शिवसेना एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा नंदू शिर्के सरांचं। सन्माननीय आदरणीय नंदूजी शिर्के साहेब किमती वेळ मसला प्रीमियर लीग तालुक्यासाठी ही दिली। तसेच तालुका संघटक सन्माननीय आदरणीय कृष्णाजी म्हात्रे साहेबांचा एक छोटासा सत्कार केला जाईल। या स्पर्धेच्या माध्यमातून एक सन्मान चिन्ह माळेची शाल आणि एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील शुभ सत्कार केला जाईल। तालुका संघटक सन्माननीय आदरणीय कृष्णाजी म्हात्रे साहेबांचा एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। उपशहर प्रमुख सन्माननीय आदरणीय दिलीपजी शिर्के दीपल शिर्के साहेबांचा शुभ सत्कार केला जाईल। उपशहर प्रमुख सन्माननीय आदरणीय दीपलजी शिर्के साहेबांचा एक छोटासा शुभ सत्कार माळेची शाल। आज वाढदिवस आहे त्यांचा
त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. एकदा जोरदार टाळ्या साहेबांसाठी दीपलजी शिर्के साहेबांचा एक छोटासा शुभ सत्कार. आता पुढील शुभ सत्कार असतील सन्मान्य आदरणीय अशोकजी जाधव साहेबांचा एक छोटासा शुभ सत्कार केला जाईल. अशोकजी जाधव यांचा एक छोटासा सत्कार मायेची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन एक पुष्पगुच्छ देऊन राज यांचा शुभ हस्ते केला जाईल. एक छोटासा सत्कार अशोक जाधव. एकदा जोरदार टाळ्या साहेबांसाठी देखील. तसेच सन्मान्य आदरणीय शहर प्रमुख सन्मान्य आदरणीय नवमानजी वजगरे साहेबांचा देखील शुभ सत्कार होतो मुख्य व्यासपीठावरती. त्यांचा देखील शुभ सत्कार. त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती असतील सन्मान्य आदरणीय किरणजी पालांडे साहेबांचा शुभ सत्कार केला जाईल. राष्ट्रवादी प्रमुख युवक अध्यक्ष सन्मान्य आदरणीय सतीजी शिगवन साहेबांचा शुभ सत्कार केला जाईल मुख्य व्यासपीठावरती. सतीजी शिगवन साहेबांचा ज्यांनी या स्पर्धेसाठी उत्कृष्ट क्षेत्ररक्षकी स्वीज देखील देण्यात आले ते सन्मान्य आदरणीय सतीजी शिगवन साहेब. त्यानंतर शुभ सत्कार केला जाईल ज्याने या स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांक ज्याने ट्रॉफी आम्हाला दिली ते सन्मान्य आदरणीय किशोरजी बोरकर साहेबांचा शुभ सत्कार केला जाईल. एकदा जोरदार टाळ्या साहेबांसाठी मायेची शाल आणि पुष्पगुच्छ या स्पर्धेची भेट वस्तू अर्थात सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील सन्मानित करण्यात येत आहेत. ज्याने या स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांक आम्हाला देण्यात आली ते सन्माननीय आदरणीय मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न झालेले किशोरजी बोरकर सरांचा एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा. एक मायेची शाल. एकदा जोरदार टाळ्या साहेबांसाठी. प्रशांतजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान केला जातो मुख्य व्यासपीठावरती. सन्माननीय आदरणीय नवमानजी वजगरे साहेबांचा शुभ सत्कार केला जाईल मुख्य व्यासपीठावरती. तसेच सन्माननीय आदरणीय राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सन्माननीय आदरणीय किरणजी पालांडे सरांचा एक शुभ सत्कार होईल मुख्य व्यासपीठावरती. एक मायेची शाल एक या स्पर्धेची भेट वस्तू अर्थात सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील गौरवण्यात येणार. एकदा जोरदार टाळ्या साहेबांसाठी. किरणजी पालांडे साहेब राष्ट्रवादी युवक अध्यक्ष. त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती राष्ट्रवादी ओबीसीचे सेल अध्यक्ष सन्माननीय आदरणीय महेशजी गोले साहेबांचा एक शुभ सत्कार केला जाईल मुख्य व्यासपीठावरती. मायेची शाल अनेक सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील गौरवण्यात येतील. आता पुढील शुभ सत्कार असेल प्रसन्नजी सन्माननीय आदरणीय प्रसन्नजी निजामपूरकर साहेबांचा शुभ सत्कार केला जाईल. बीटीपी तालुका अध्यक्ष बीजेपी तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष बीजेपीचे शहर अध्यक्ष सन्माननीय आदरणीय प्रसन्नजी निजामपूर साहेबांचा एकदा छोटासा सत्कार मायेची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील गौरवण्यात आलाय. पुढील शुभ सत्कार असतील तर मी साहेबांना विनंती करू सन्माननीय आदरणीय नंदूजी शिर्के साहेबांना उपजिल्हा प्रमुख शिवसेनेचे सर्व अर्थात सन्माननीय आदरणीय नंदूजी शिर्के साहेबांना विनंती असेल आपल्याला एक 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करा स्पर्धेबद्दल. सर्वांनाच विनंती असेल आपण सुरुवात करायची आहे या स्पर्धेची. एक 2 मिनिटं मनोगत व्यक्त करा. साहेब आपल्याकडे लक्ष वेधले
नंदूजी शिर्के साहेबांचं एक 2 मिनिटांचं मनोगत व्यक्त करा. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा. पहिल्यांदा महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम मानाचा मुद्रा, ज्यांच्या आशीर्वादानं अनेक वर्ष शिवसेनेचं काम करण्याची संधी मिळाली, ते हिंदू हृदय सम्राट सरसेनापती सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. आजच्या या सामन्याला मसा प्रीमियर लीग वर्ष पर्व 1 या स्पर्धेनिमित्त या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच पक्षाचे सर्वच पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, अजून कुठले आहेत का, या सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे सर्व क्रिकेटप्रेमी खेळाडू, खऱ्या अर्थानं आजचं हे मला तिसरा दिवस आहे. 3 दिवस हे सामने अतिशय उत्कृष्टपणे खेळले, त्याबद्दल आयोजकांचे सुद्धा धन्यवाद मानतो आणि खेळाडूंचे सुद्धा खऱ्या अर्थ धन्यवाद मानतो. आणि जास्त वेळ न घेता आपल्याला सुद्धा सर्वांना घरी जायचं आहे. मी विजेते संघाचं, उपविजेते संघाचं सर्वांचं स्वागत आणि आभार सुद्धा व्यक्त करतो. या स्पर्धेबद्दल मी एकच गोष्ट सांगेन की ज्या पद्धतीने आपण हे स्पर्धा खेळवली गेली आणि उत्कृष्ट असं एक प्रदर्शन केलं, कुठेही मला वाटतं एकही अनुचित घटना न घडवता चांगल्या पद्धतीने आपण हे सामने खेळवलेत, त्याबद्दल आपले मनापासून आभार. आणि भविष्यामध्ये पुढच्या वर्षी सुद्धा या स्पर्धेची व्यापकता अतिशय मोठ्या प्रमाणात होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तूर्त थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. 2 मिनिटाची एक मनोगत व्यक्त केली. ही स्पर्धा अजून एक, या स्पर्धेने अजून एक मोठा पल्ला गाठावा असे एक विनंती साहेबांच्या मनोगतातून व्यक्त केली. अजून कोण असेल तर जावं बक्षीस वितरणासाठी. आदित्य 11 टीम कॅप्टन किंवा संघ मालक या आपला सन्मान चिन्ह घेऊन जा. आदित्य 11 आपला सन्मान चिन्ह घेऊन जा. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला त्याबद्दल. 1 फॅमिली टीम कॅप्टन या. रुपेश लोणशीकर किंवा संघ मालक या. 1 फॅमिली सन्मान चिन्ह, सन्मान चिन्ह 1 फॅमिली. वन फॅमिली टीम ओनर पीएस कंस्ट्रक्शन टीम ओनर या. संघ मालक पीएस कंस्ट्रक्शनचे संघ मालक या किंवा कॅप्टन किंवा खेळाडू चालेल. मुख्य व्यासपीठावर आपलं सन्मान चिन्ह घेऊन जा. सर्व्हिस 11 टीम कॅप्टन किंवा खेळाडू किंवा संघ मालक चालेल या मुख्य व्यासपीठावरती. सर्व्हिस 11 एन फायटर टीम मालक एन फायटर या. एन फायटरचे संघ मालक आदित्य 11 टीम कॅप्टन अर्थात खेळाडू. सर्वेश 11 आदित्य 11 आदित्य 11 एन फायटर तसेच आपल्या विभागातील पत्रकार सन्मान्य आदरणीय पत्रकार अध्यक्ष सन्मान्य आदरणीय बाबू शेळके साहेबांचा शुभ सत्कार केला जाईल. मुख्य व्यासपीठावरती यायचा. पत्रकारचे अध्यक्ष सन्मान्य आदरणीय बाबू शेळके साहेबांचा एक छोटासा शुभ सत्कार केला जाईल मुख्य व्यासपीठावरती. अजून कोण संघ आला असेल तर आपला मोमेंटो घेऊन जा, आपला सन्मान चिन्ह घेऊन जा. रायझिंग स्टार टीम कॅप्टन या. रायझिंग स्टारचे टीम कॅप्टन किंवा संघ मालक किंवा खेळाडू चालेल. पत्रकारचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय बाबू शेळके साहेबांचा शुभ सत्कार एकदा जोरदार टाळून स्वागत करा. त्यांचं देखील किमती वेळ या स्पर्धेला दिले. एक माळेची शाल, एक सन्मान चिन्ह, स्पर्धेची भेट वस्तू त्यांना देखील देण्यात आले. विवेक डेमोन्स टीम कॅप्टन किंवा खेळाडू किंवा संघ मालक चालेल या मुख्य व्यासपीठावरती. विवेक डेमोन्स
आपला शुभ सत्कार सन्मान चिन्ह घेऊन जा. वन फॅमिली नाही, विवेक डेमस. विवेक डेमोन्स. माऊली ट्रॉफी टीम कॅप्टन किंवा संघ मालक पण चालेल. माऊली ट्रॉफी आपलं सन्मान चिन्ह घेऊन जा. तर संपूर्ण दिवसामध्ये 3 दिवसाच्या या स्पर्धेमध्ये 3 दिवस रखरखत्या उन्हामध्ये अचूक नियम अचूक निर्णय या स्पर्धेच्या माध्यमातून दिले. ते सर्वांचेच लाडके अर्थात दोन्ही पंचांचा एक शुभ सत्कार होईल मुख्य व्यासपीठावरती. याच्या दोन्ही पंच सतीश पाटील आणि सतीश पाटील या आपला शुभ सत्कार घेऊन जा मुख्य व्यासपीठावरती. पंचांच्या भूमिकेत रखरखत्या उन्हामध्ये अचूक निर्णय या स्पर्धेच्या माध्यमातून दिले. 3 दिवसाची क्रिकेटची मेजवानी आणि स्पर्धेचा पाठीचा कणा म्हटलं जातं ते पंचांच्या भूमिकेत पाहताय तुम्ही. सतीश पाटील मॅन फ्रॉम श्रीवर्धनचा हा सितारा. दर्पण पोलेकर या पंचांचा देखील शुभ सत्कार केला जाईल. दर्पण पोलेकर आणि सतीश पाटील मॅन फ्रॉम श्रीवर्धन. एकदा जोरदार टाळ्या या पंचांसाठी, दोन्ही पंचांसाठी. आपली किमती वेळ आणि अचूक नियम अचूक निर्णय या स्पर्धेच्या माध्यमातून दिले. त्यांचा देखील दर्पण पोलेकर आणि सतीश पाटील मॅन फ्रॉम श्रीवर्धन. दर्पण पोलेकर यांचा देखील शुभ सत्कार केला जाईल मुख्य व्यासपीठावरती. एकदा जोरदार टाळ्या त्यांसाठी. किमती वेळ अचूकता नियम रखरखत्या उन्हामध्ये या स्पर्धेला 3 दिवस सहकार्य केले त्याबद्दल त्यांचा एक छोटासा शुभ सत्कार केला जाईल. गेले 3 दिवस आम्हाला कॉमेंट्रीसाठी सहकार्य करत असलेले परेश खोपटकर यांचा देखील सन्मान दिगीकर यांचा सुद्धा सत्कार करण्यात येत आहे. मी प्रशांतजी चव्हाण यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. गण अध्यक्ष आणि आपल्याला तसेच ज्यांनी या स्पर्धेसाठी पाणी पुरवठा केले आणि ज्यांनी मोलाचं सहकार्य केले आंबेडकर गण अध्यक्ष सन्माननीय आदरणीय संतोषजी सावंत साहेबांचा एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. पाणी पुरवठा संपूर्ण स्पर्धेला ज्याने आम्हाला पाणी पुरवठा केली ते सन्माननीय आदरणीय संतोषजी नाना सावंत साहेबांचा एक छोटासा सत्कार मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून पाणी हे जीवन हे सूत्र या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवत असताना संतोषजी नाना सावंत गण अध्यक्ष आंबेडकर गण अध्यक्षचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय संतोषजी सावंत साहेबांचा एक छोटासा सत्कार मायेची शाल आणि एक पुष्पगुच्छ आणि श्रीफळ अर्थात एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील शुभ सत्कार केला जाईल. मुख्य एकदा जोरदार टाळ्या
ज्यांनी 3 दिवस पाणी पुरवठा केली या स्पर्धेसाठी आंबेडकर गण अध्यक्ष सन्माननीय आदरणीय संतोषजी नाना सावंत साहेबांचा एक छोटासा सत्कार. आता बोलूया थोड्याच वेळात बक्षीस वितरणकडे. या बोलूया बक्षीस वितरणकडे. चतुर्थ क्रमांकासाठी जाऊया. बक्षीस वितरणसाठी ज्यांनी चतुर्थ क्रमांक पटकावलं या मसला प्रीमियर लीग सीझन पहिला, या पहिल्या सीझनचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय. नाव आहे वन फॅमिली जिंकली. 11 स्टार सकलप यायचं टीम कॅप्टन आणि सर्व खेळाडू चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय. मसला प्रीमियर लीग सीझन 2 सीझन पहिल्याचा 2024 हे पर्व सीझन 1 चा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय. जाईल तृतीय पारितोषिक. आता बोलूया उत्कृष्ट क्षेत्ररक्षकसाठी ज्यांनी संपूर्ण 3 दिवसामध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं आणि चांगलं अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं, तो ठरलाय बेस्ट फिल्डर. नाव आहे मोहित पाटील. खारगावचा हा सितारा मोहित पाटील ठरलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षणचा मानकरी, बेस्ट फिल्डर. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्यांनी स्वीज आम्हाला दिली ते सन्माननीय आदरणीय सत्यजी सिगवन या साहेबांच्या शुभ उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आता बोलूया उत्कृष्ट गोलंदाजसाठी ज्याने फलंदाजाचा कर्दन काल ठरला. दिग्गज फलंदाजाला बांधून ठेवण्याचा विश्व विक्रम मैदानाच्या आतमध्ये केलाय. जबरदस्त गोलंदाजी कारनामा पेश केला, ज्याने 5 विकेट घेतले, तो ठरलाय मसला प्रीमियर लीगचा उत्कृष्ट गोलंदाज राहुल अलीम. उत्कृष्ट गोलंदाज राहुल अलीम, मॅन फ्रॉम धेन या गावचा सितारा. उत्कृष्ट गोलंदाजाचा ते गोलंदाजाचा कर्दन काल ठरला. गगनचुंबी षटकार ज्याच्या फलंदाजीवरती पाहायला मिळाली, तो ठरलाय मसला प्रीमियर लीग सीझन 1 चा उत्कृष्ट फलंदाजा मानकरी रुपेश लोणशीकर, मॅन फ्रॉम सकलप. वन फॅमिलीचा सितारा रुपेश लोणशीकर 112 धावा कुठल्या. जी ट्रॉफी द्यायची आहे ते सन्माननीय आदरणीय संतोषजी नाना सावंत या साहेबांच्या शुभ हस्ते दिला जाईल. उत्कृष्ट फलंदाज बॅट देखील देण्यात येईल. सकलपचा सितारा वन फॅमिलीचा अष्टपैलू खेळाडू कॅप्टन कुल ठरलाय. नाव आहे रुपेश लोणशीकर. एकदा जोरदार आहे रुपेश साठी. रुपेशजी लोणशीकर उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरलाय. मसला प्रीमियर लीग 2024 सीझन पर्व पहिल्याचा उत्कृष्ट फलंदाज एक सुसज्ज बॅट देखील देण्यात येईल आमचे संतोषजी नाना सावंत यांच्या शुभ हस्ते. एकदा जोरदार टाळ्या करा. MPL 2K24 चा उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरलाय रुपेश लोणशीकर, कॅप्टन कुल सकलपचा वन फॅमिली टीमचा.
आता देऊया सर्वांचं ज्या ट्रॉफीवरती लक्ष वेधलंय, ज्यांनी गोलंदाजी करत असताना फलंदाजाचा कर्दनकाल ठरला आणि फलंदाजी करत असताना गोलंदाजाचा कर्दनकाल ठरला. नाव आहे ज्यांनी ही ट्रॉफी आम्हाला दिली अर्थात बॅट मालिकावीरची, ते सन्माननीय आदरणीय सुजितजी काते साहेबांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देखील देण्यात येईल. ज्यांनी फलंदाजी करत असताना 175 धावा कुठल्या आणि गोलंदाजी करत असताना 4 अधिक विकेट ज्यांनी पटकावले तो ठरलाय संपूर्ण मसला प्रीमियर लीगचा नावाचा जम. नाव आहे सिद्धेश नागटी. सिद्धेश नागटी मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज. सिद्धेश मसला प्रीमियर लीगचा मालिकावीरचा मानकरी ठरलाय. सिद्धेश 175 धावा कुठल्या आणि 4 विकेट देखील आपल्या नावावरती कोरलाय. नाव आहे सिद्धेश नागतिक. माऊली ट्रॉफी चमचमणारा टीमचा सितारा. तसे सन्माननीय आदरणीय पत्रकारचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय बाबूजी शेलके साहेबांच्या शुभ हस्ते हा मालिकेवीरचा चषक देखील देण्यात येईल. एक बॅट सिद्धेश नागती ठरतोय मसला प्रीमियर लीगचा सीझन 1 चा मालिकावीर. सगळ्यांचं वेग लक्ष वेधून घेतलं या खेळाडूनं. आता जाऊया द्वितीय पारितोषिक साठी. सर्व या वन फॅमिलीचे सर्व खेळाडू या वन फॅमिली सॉरी चुकीची दुरुस्ती माऊली ट्रॉफी सेकंड नंबर द्वितीय पारितोषिकचा मानकरी ठरलाय माऊली ट्रॉफी हाऊस. सर्व खेळाडू या एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा. रोख रक्कम 15,000 रुपये व भव्य दिव्य कॅश प्राइज. द्वितीय क्रमांकावरती चमचमणारं नाव कोरलंय. नाव आहे माऊली ट्रॉफी हाऊस. टीम कॅप्टन आणि सर्व खेळाडू या. दोन्ही खेळाडू दोन्ही टीम खेळाडू या मुख्य व्यासपीठाच्या समोर लाईन करा. दोन्ही खेळाडूचे दोन्ही संघाचे खेळाडू त्वरित या लाईन मध्ये उभं राहा. आपल्याला मेडल देखील देण्यात येईल. सिल्वर मेडल आणि गोल्ड मेडल. 1 नंबर ज्याने प्रथम क्रमांक पटकावला त्या सर्व खेळाडूंना विनंती आहे या मुख्य व्यासपीठाच्या समोर. गोल्ड मेडल आणि सिल्वर मेडल देखील देण्यात येईल. सिल्वर मेडल द्वितीय क्रमांक ज्यांनी पटकावला त्यांच्यासाठी सिल्वर मेडल आणि ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडली या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरला. नाव आहे मैत्री 11. या चमचमणाऱ्या मसला प्रीमियर लीग मध्ये या चमचमणाऱ्या ट्रॉफीवरती नाव कोरलंय. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय माऊली अर्थात सॉरी चुकीची दुरुस्ती मैत्री 11. बाकीचे आले नाही ना. राहुल एक गोल्ड मेडल ज्याने या चमचमणाऱ्या ट्रॉफीवरती नाव कोरलं मैत्री 11. सर्व खेळाडूंना एक मेडल देखील देण्यात येते. चमचमणाऱ्या ट्रॉफीवरती नाव कोरलं अर्थात मसला प्रीमियर लीग या सीझन 1 चा मानकरी ठरलाय मैत्री 11 आणि हार्ड लक टीम. माऊली ट्रॉफी हाऊस या टीमचा हार्ड लक. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला देऊया या कॉम्बॉक्स मधून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. चांगली स्पर्धा पाहायला मिळाली. ज्या स्पर्धेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं मसला प्रीमियर लीग सन 2024 पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वाचा मानकरी ठरलाय मैत्री 11.
ट्रॉफी द्या. ज्याने द्वितीय पारितोषिक आम्हाला बहाल करण्यात आले ते सन्माननीय आदरणीय बबनजी मनवे साहेबांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देखील देण्यात आली. आणि ज्याने प्रथम क्रमांक जी ट्रॉफी ही पाहताय ती ट्रॉफी ज्याने आम्हाला दिली ते जीत आणि जीविका जयवंत आवेरे यांच्याकडून ही ट्रॉफी देखील देण्यात आली. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. द्वितीय पारितोषिक 15,000 रुपये रोख रक्कम ज्याने आम्हाला दिली ते सन्माननीय आदरणीय संजयजी प्रभाकर कर्णिक साहेबांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देखील देण्यात येईल. प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक ज्याने प्रथम क्रमांक रोख रक्कम 30,000 मसला प्रीमियर लीग, ज्याने प्रथम क्रमांक ज्याने चषक दिला ते जीत जीविका जयवंत आवेरे संतोषजी नाना साहेबांच्या शुभ हस्ते. संजय कर्णिक यांच्या जागी त्यांचा मुलगा आला त्याने इथे या. तसेच ज्याने द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 15,000 ज्याने आम्हाला दिले ते सन्माननीय आदरणीय संजयजी प्रभाकर कर्णिक यांचे सुपुत्र. आपण कुठे असाल त्वरित या मुख्य व्यासपीठाच्या समोर. चिरंजीव आला असेल शुभम कर्णिक, माझा आवाज पोहोचत असेल तर या शुभम कर्णिक तुमच्याकडून द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये भव्य दिव्य कॅश प्राइज आले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. द्वितीय पारितोषिकचा मानकरी ठरलाय माऊली ट्रॉफी हाऊस. एकदा जोरदार टाळ्या माऊली टीम साठी ज्याने मसला प्रीमियर लीग सीझन 2 पर्व पहिल्या मध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. शुभमजी कर्णिक साहेबांच्या शुभ हस्ते 15,000 रुपये रोख रक्कम देण्यात आली. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय माऊली ट्रॉफी हाऊस. या चमचमणाऱ्या ट्रॉफीवरती मसला प्रीमियर लीग सन 2023 पर्व पहिल्या मध्ये रनअपच्या स्वरूपामध्ये टीम प्राप्त झाले. माऊली ट्रॉफी हाऊस आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला अर्थात मसला प्रीमियर लीग सीझन 1 चा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. नाव आहे मैत्री 11. एकदा जोरदार झालं मैत्री 11 साठी. मैत्री 11 संघाचा सर्व मान्यवरांची शुभ हस्ते दिला जाईल. मॅन ऑफ द अर्थात प्रथम क्रमांकाचा हा चषक सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते. एकदा जोरदार टाळ्या, एकदा जोरदार टाळ्या मसला प्रीमियर लीग साठी. मसला प्रीमियर लीग चा विजय असो. टीम कॅप्टन, टीम ओनर मैत्री 11 मसला प्रीमियर लीग वरती पहिलं नाव कोरलंय मैत्री 11 या टीम्सला. तर मुख्य व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे आले त्यांचा देखील